दिये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या सांगाती घडेल पंगती संतांची या तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे ए पांडुरंगा करू ए प्रथम नावाला पांडुरंगा करू प्रथम नावाला
विसरे चरण संताचे ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु नाथा सतुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह नाधरू पावन झालो चराचरी मनोजव्यम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजे वानरुताय मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपदे ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा माझा भेटविला आणि विसरू कसा मी गुरुपादुकाला हे मज दिसत असो परम विख्यात तो जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद कीर्तन वहिवासित लोक तया माझे दंडवत विठ्ठल म्हणून 16व्या शतकात एक तारा चमकला रे आणि जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आला रे घडविला महाराष्ट्र जेणे सुखावली प्रजा अहो परस्त्री माता रुक्मिणी समान ऐसा होता आमचा राजा अहो थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला म्हणून कधीच विसरणार नाही राजे नमन करण्याला हो राजे नमन करण्याला नमन करण्याला ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी न फलदायका अज्ञान भ्रांती छेदकाजी बोधरूपा माझी या अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मग वाक्य शून्यास बदवावे कृपा कटाक्ष करुणी आता आता ना वंदितो वाक्य विलासिनी जी चातुर्य कलार्थ कामिनी का शारदा विश्वमोहिनी वंदिली मी आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराग रुद्राय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय विठ्ठला विठ्ठला म्हणून संत समागम संत समागम फक्त आवाज करत कर बाकी नसता काहीतरी चालू संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या सांगाती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंवा तुमच्या आमच्या निरूपणा करता प्रस्थापित केलेला किंवा तुमच्या आमच्या समोर मांडलेला किंवा गायलेला अभंग सामान्य विश्वाधिकार चिन्मय स्वरूप वारकरी सांप्रदायिक तत्वावरचे श्रीमंत साहेब या सकल महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेली तुम्ही आम्ही सर्वसामान्य देवाची साधक माणसं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या संतांच्या भूमीमध्ये जवळ नाना 252 संतांची यादी या महाराष्ट्रातल्या संतांची भूमी आहे या महाराष्ट्रातल्या संत परंपरेच्या भूमीमध्ये 252 संत फक्त एका महाराष्ट्रात झाले आणि एवढ्या सगळ्या संतांमध्ये ज्या संताला वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखलं जातं एवढ्या सगळ्या संतांमध्ये ज्या संताला वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याची मूर्ती म्हणून प्रतिपादित केलं जातं आणि एवढ्या सगळ्या संतांमध्ये ज्या संताला वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु या पदाने ओळख दिली जाते असे देहूगावचे निवासी असणारे भगवान पंढरीश परमात्म्याच्या हृदयाचा जिव्हाळा असणारे श्रीमंत श्री संत जगद्वंदनीय तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग हा मूळतः सर्वसामान्य व्यक्तीचा
म्हणजे कुठल्या माणसाचा अभंग सेवेकरता निवडलेला नाही. ज्यांचा अभंग तुमच्या आमच्या सेवेकरता निवडलाय ते महाराष्ट्रातल्या संत परंपरेच्या मांदियाळीमध्ये वैराग्याची मूर्ती म्हणून ओळखले जाणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु या पदाने ओळख दिली जाणाऱ्या या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. ऐका, निवडलेल्या अभंगाच्या दृष्टिकोनातून थोडासा विचार किंवा थोडासा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपण वारकरी संप्रदायातली सगळी जाणकार अभ्यास करणारी मंडळी आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातनं एका साधकाच्या वाचनाच्या भावनेतनं एखाद्या साधकानं जर वारकरी संप्रदायाचा थोडासा वाचनाचा अभ्यास केला तर माझ्या तरी वाचनामध्ये बाबा 3च जगद्गुरु झाले, अजून 4था जगद्गुरु धर्म सिद्धांतानं कोणाच्या वाट्याला दिलाच नाही. जगातले जे पहिल्या क्रमांकाचे जे जगद्गुरु आहेत, कृष्ण वंदे ना जगद्गुरु, पहिल्या क्रमांकाचे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु एक, दुसऱ्या क्रमांकाचे जगद्गुरु आद्य गुरु शंकराचार्य 2 आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जगद्गुरु पदाचे मानकरी देहूगावचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती आणि संबंधित सगळ्या वारकऱ्यांच्या कळसावर विराजमान असणारे जगद्वंदनीय तुकाराम महाराज हे तिसऱ्या क्रमांकाच्या जगद्गुरु पदाचे मानकरी आणि या जगद्गुरु पदावर विराजमान असणाऱ्या या तुकाराम महाराजांचा अभंग हा सेवेकरता निवडलेला आहे. ऐका, निवडलेल्या अभंगामध्ये जगद्वंदनीय तुकाराम महाराज नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतायत. महाराजांचा अभंग अत्यंत साधा सरळ, सगळ्यांच्या वाचता क्षणी महाराजांच्या अभंगाचा अर्थ तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील असा तुकाराम महाराजांच्या गाथा नावाच्या संहितेमधला हा अभंग तुमच्या आमच्या सेवेकरता निवडलेला आहे. ऐका, काय तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगायचा प्रयत्न करतायत. तुकाराम महाराजांचं साधं सोपं म्हणणं आहे, बाबा जो जो माणूस या जगात जन्माला आलाय, जो जो जीव या जगात जन्माला आलाय, त्याला जर उद्धार करायचा असेल, विठाला विठाला, जो तुकाराम महाराजांचं साधं सोपं म्हणणं आहे, जो माणूस या जगात जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसाला आपल्या जीवाचा आपल्या इहलोकामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या माणसाकरता संतांच्या समागमाशिवाय तुम्हाला दुसऱ्या जगामध्ये पर्याय नाही. तुम्हाला जीवनामध्ये उद्धार जर करून घ्यायचा असेल तर टाकण्यामधलं उत्तर आहे, काय मी उद्धार पावेन आणि काय कृपा करील बनारायो. माझ्यावर देवाची कृपा व्हावी, माझा उद्धार व्हावा, याच्याकरता संत मंडळी सांगतात की तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला जीवनात एकदा तरी संतांची भेट झाली पाहिजे. तुम्हाला एकदा संतांची भेट झाली ना की तुमचा आयुष्यामध्ये उद्धार झाला म्हणून समजा. आणि जर तुम्हाला आयुष्यात संतांची भेट झाली नाही, तुम्ही तो हयात प्रयत्न करा, तुम्हाला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या जीवनात परत जन्माला यावंच लागणार. मग संतांची भेट जर व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तुकाराम महाराजांनी साधे सोपं सांगितलं, ते घडण्याकरता अरे व्हावे त्यांचे द्वारी श्वान यावे. तुम्हाला त्यांच्या दारातलं पुत्र जरी व्हावं लागलं ना तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला संतांचा समागम म्हणजे संतांची भेट आयुष्यात घडली पाहिजे. ते तिथं गेल्यावर आहे ना, संतांच्या दारात तुम्हाला पैसा नाही मिळेल, संतांच्या दारात गेल्यावर 2 मध्याची गरज नाही मिळत, पण संतांच्या दारात गेल्यात ना तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टांचे. ते घडण्याकरता कामारी बटीक, कामारी म्हणजे काम करणारा सेवक व्हा, बटीक म्हणजे त्यांच्या दारातला गडी व्हा, पण तुम्हाला संतांचा समागम घडू द्या. तो घडण्याकरता व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. कशा करता हे सगळं करायचं तर त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही. तुका म्हणे सर्व सुख त्या सांगाती, पण कधी जेव्हा घडेल पंगती संतांची. विठ्ठल या सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये वाशिष्ठीच्या रम्य स्थळामध्ये वसलेलं हे आपलं भिले गाव आणि या भिले गावामधली असणारी संबंधित मधलीवाडी आणि या मधलीवाडीमध्ये असणारे श्री संत निवृत्ती महाराज मंडळ असणारं कापरे, भिले, करमवणे या 3 गावाच्या आयोजित मंडळाच्या वतीनं हा गेली 6 वर्ष चालत असलेला हा भगवान परमात्म्याचा 3.5 दिवसाचा नामयज्ञ सप्ताह सोहळा आणि या नामयज्ञ सप्ताह सोहळ्यामधली आजची असणारी ही 2ऱ्या दिवसाची दशमीच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं माझ्यासारख्या अल्पज्ञानी
म्हणजे कमी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात आली. मी संबंधित मंडळाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठल. आता सेवेकरता मूळतः निवडलेला अभंग, हा अभंग जगतवंदनीय तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. काय तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुम्हाला प्रतिपादित करतायत, नेमकं काय तुम्हाला तुकाराम महाराजांना सांगायचं आहे? महाराजांचं साधं सोपं म्हणणं आहे की जीवनात ज्या ज्या माणसाला आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा आहे, उद्धार करून घेणे याचा अर्थ ज्या माणसाला आपलं जीवन सार्थकी लावायचं आहे त्या माणसाकरता महाराज म्हणतात संतांच्या समागमाशिवाय तुमचं आयुष्य सार्थकी लागणारच नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल ना, तर तुम्हाला एकदा तरी आहे ना संतांचा समागम, संतांची भेट झाली पाहिजे. तुकाराम महाराजांना एका साधकाने साधा प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला वारकरी संप्रदायाचा अभ्यास शिकवता ना? महाराज म्हणले हो ना. वारकरी संप्रदायाचा अभ्यास हा वारकरी संप्रदायाच्या पायिकतेचा दंडक आहे. मग वारकरी संप्रदायाचा नेमका अभ्यास तरी काय आहे? तर वारकरी संप्रदायाचा नियम आहे की जो जो माणूस परमार्थ करतोय किंवा जो जो माणूस भक्ती करतोय त्या भक्ती करणाऱ्या माणसाची भक्ती केव्हा सिद्धत्वाला जाते हो? जेव्हा ती भक्ती करणाऱ्या माणसाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला ज्या दिवशी त्याला देव मिळेल ना, त्या दिवशी त्याची भक्ती सार्थकी लागलीच म्हणून समजा. जर त्या माणसाला आयुष्यभरामध्ये अगदी हयात त्यांनी देवाची पूजा केली पण त्याला शेवटापर्यंत जर देव मिळाला नाही ना, तर याचा अर्थ तो परमार्थातल्या चांगल्या मार्गावर कधी चालला नाही. म्हणजे परमार्थामध्ये देव प्राप्त करणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे परमार्थामध्ये देवाच्या प्राप्तीला विशेष महत्व आहे. मग तुकाराम महाराज जर परमार्थामध्ये देवाच्या प्राप्तीला विशेष महत्व आहे, मग तुम्ही आम्हाला देवाचा समागम घडा सांगायला पाहिजे होतं. तुम्ही आम्हाला संतांचा समागम का सांगताय? जर जीवनामध्ये जे संत ज्या देवाच्या पाठी लागतात तुम्ही आम्हाला त्या देवाचा समागम घडावा म्हणून सांगा ना. पण तुम्ही आम्हाला त्या देवाचा समागम घडण्याच्या ऐवजी तुम्ही आम्हाला संतांचा समागम घडायला सांगताय. एकतर तुम्ही अभंग गाथ्यात लिहिताय, एक वेळ देव मिळेल पण बहु अवघड तुम्हीच म्हणताय. एक वेळ देव मिळेल पण संतांची भेट सगळ्यात दुर्लभ आहे. मग संतांची भेटच जर दुर्लभ आहे तर तुम्ही आम्हाला संतांच्या पाठी का धावायला सांगताय? तुकाराम महाराज म्हणतात मी याच्या करता तुम्हाला संतांजवळ जायला सांगतोय. याचं कारण आहे देवते संत देवते संत सांगतोय. परमार्थामध्ये देव प्राप्त झाला पाहिजे पण तुकाराम महाराज इकडे सांगतात देवाच्या प्राप्तीपेक्षा तुम्हाला संतांचा समागम घडला पाहिजे. संतांची भेट जरी दुर्लभ झाली, बहु दुर्लभ भेट ही संतांची, संतांची भेट जरी दुर्लभ असली तरी का संत भेटले पाहिजे देवाच्या ऐवजी? तुकाराम महाराजांचं साधं सोपं प्रमाण आलं. देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. देव हेच संत आहे आणि संत हेच कोण आहे? देव आहे. मग तुकाराम महाराज या संतांपर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याकरता माझा एजंट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही संतांपर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्या संतांपर्यंत पोहोचण्याकरता
कोण नेऊ शकतो? तर ज्याला संत भेटले तोच आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकतो. मग संतापर्यंत पोहोचायचं असेल तर हा मधला एजंट नेमका कोण आहे? तर मधला दुवा, मधला संत म्हणजे जगातला आपल्याला देवाने निर्माण केलेला गुरु म्हणा किंवा देवाने निर्माण केलेला सद्गुरू म्हणा. म्हणजे सद्गुरू किंवा गुरु हा जीवनामध्ये संतापर्यंत जाण्याचा सगळ्यात मोठा उत्तम मार्ग आहे. तुकाराम महाराज, जर देवापर्यंत मला पोहोचायचं असेल तर मला जीवनामध्ये देवापेक्षा मोठे कोण? तुम्ही प्रमाण दिला, देवापेक्षा मोठे संत आहेत. मग संतापर्यंत पोहोचण्याकरता मला गुरुचीच गरज आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात, गुरु शिवाय तुला संत देव मिळणारच नाही. काय गुरुला महत्व आहे? अरे गुरु म्हणजे वारकरी संप्रदायातलं सर्वसामान्य पद नाही. नेमकं कोण आहे? गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा. कारण मी म्हणलं नाही ते खाली म्हणल्यामुळे मला पण पुढचं विसरायला. साधं सोपं प्रमाण आहे. संतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मधला सगळ्यात मोठा दुवा कोण आहे? तर मधला दुवा गुरु आहे. काय बरं गुरुला महत्वाची किंमत आहे? तुकाराम महाराजांनी साधं सांगितलं की गुरु हा संत कोळीचा राजा आहे. या संतांचं जे कुळ आहे ना, त्या कुळावरचा राजा जर कोण असेल तो राजा गुरु आहे. म्हणजे महाराज म्हणतात, तुला संताशिवाय जीवनामध्ये उद्धार नाही. देव प्राप्त करायचा असेल तरी संताला भेटी दिली पाहिजे. नाथ बाबांचं इकडे प्रमाण आठवा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे. तुम्हाला झालाय कसा बोला ना, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाहिजे. ज्ञानोबरायचं इकडे प्रमाण आठवा. ज्ञानोबराय म्हणतात, संताचे संगती मनोमार्ग आणि 11 वाशीपती येणे पडते, किंवा ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. ऐशा पदराचे धनी संत साधू आणि ऋषी मुनी. तिन्ही प्रमाणामध्ये एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला जर हरी प्राप्त करायचा आहे तरी संताला शरण गेलं पाहिजे. मग उद्धार करायचा आहे तरी सुद्धा संताला गेलं पाहिजे. पण संतापर्यंत पोहोचायचं आहे गुरु शिवाय पर्याय नाही. गुरु हा संतांच्या कुळीचा राजा आहे. महाराजांना साध्या एका माणसाने प्रश्न केला, महाराज जर आम्ही गुरुला आणि संताला शरणच गेलो नाही तर आम्हाला देव भेटेल काय किंवा संत भेटतील काय? महाराज म्हणतात, गुरुला आणि संताला जो शरण गेला नाही त्याचा उद्धार नाही. अरे त्याची अधोगती झाली. विचारा कंसाला, विचारा काहीतरी त्या रावणाला. अरे रावणा, एवढा ज्ञानी पंडित होता, एवढा तुझ्याकडे श्रीमंती होती, तुझा उद्धार का नाही झाला? रावणानं उत्तर दिले, एक संत संगत नागिले. एक संत संगत माझी चुकली, त्याच्यामुळं माझं होत्याचं नव्हतं झालं. कंसाला विचारा, एवढा तुला देव आकाशवाणी करून सांगतो, आपल्या हातात स्वप्नात नाही एवढ्या वर्ष बाळ घालून, त्याला आकाशवाणी करून सांगतोय. याचा अर्थ देवाची सिद्धी तुला प्राप्त होती, पण तरी सुद्धा तू का जीवनामध्ये मेलास? त्याचं कारण त्याला संताची प्राप्ती नाही. आणि आम्ही जर जीवनामध्ये संताला शरणच गेलो नाही तर जीवनामध्ये आमचा उद्धार नाही. संताविना प्राप्ती नाही.
नागबाबांनी साधं सांगितलं, संताशिवाय जगामध्ये उद्धार नाही. प्रमाण घ्या, संताविना प्राप्ती नाही, संताशिवाय प्राप्ती नाही. आईशी मी नाही, वेद देती ग्वाही. वेदाचा, धर्माचा, शास्त्राचा, हा पंडितांचा पुरावा आहे की संताशिवाय तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणजे याचा अर्थ संताच्या सानिध्यात गेल्याशिवाय तुमचा उद्धार जगामध्ये होणार नाही. अरे पण संताला शरण गेल्यावर आम्हाला काय वेगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत. महाराज म्हणतात संताला शरण गेल्यावर कोणती पण गोष्ट पूर्ण होते. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. घातला दुकान आणि देती आली अशी दान. जे जे त्यांनी दुकान घालूनच बसले. तुम्हाला जे पाहिजे संत सज्जनी मांडले दुकान. जे जाया पाहिजे ते, जे तुम्हाला पाहिजे ना ते परमार्थातला असू द्या नाही तर तुमच्या संसारातला असू द्या. आणि सगळ्या गोष्टी संताच्या पायावर गेल्यावर सहजरित्या तुम्हाला प्राप्त होतात. पण महाराज म्हणतात कोणाच्या पण कारणानं होऊ द्या, पण तुम्हाला संताची भेट एकदा झाली ना तुमच्या आयुष्यात उद्धार झाला. काय लोक ठरवतात दरवर्षी माझ्यासारखी पंढरपूरला जाईन म्हणून. दरवर्षी ठरवतात पंढरपूरला जाईन, पंढरपूरला जाईन, पंढरपूरला जाईन. वारी जवळ येऊ द्या पंढरपूरला. वर्षभर म्हणून होतात एक जागा द्यावा, एक जागा द्यावा. आणि जेव्हा जायची वेळ आली तेव्हा बोला ना नाही नाही वेळ नाही. कारण आहे का पापियानं घडे पंढरीचे दर्शन संपला म्हणतात. पापी माणसाला पंढरपुराचं दर्शन शक्य नाही. महाराज म्हणतात माझा मुद्दा असा आहे की तुम्हाला पंढरपुरात जर जायचं असेल कोणाच्या तरी संगतीत गेल्याशिवाय ते घडत नाही. महाराजांचा एक पुरावा भारुडातला सांगतो. तो म्हणे या शेजारीनं अहो मला नाही केलं का बायानी मी आला शेजारणीच्या नादाला लागून का होईना पण दिलं मला पंढरपुरात नेलं. म्हणजे संगत ही तिथपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात मोठा मार्ग. संतांच्या संगतीशिवाय तुम्हाला देव मिळणार नाही. संतांच्या संगतीशिवाय तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही. देवापेक्षा द्यायचा अधिकार कोणाचा असेल तर तो संताचा आहे. महाराज म्हणतात तुम्ही संताला शरण गेलं पाहिजे. परंतु तुकाराम महाराजांचं असं साधं म्हणणं आहे एक वेळ आयुष्यात जन्माला आलेल्या माणसाला चांगला माणूस नाही भेटला तरी चालेल पण आयुष्याच्या शेवटापर्यंत वाईट माणसाचा संग सुद्धा होता कामा. महाराज म्हणतात चांगला माणूस नको आयुष्यात भेटू द्या तुमच्या पण तुम्हाला मरेपर्यंत एकदा सुद्धा वाईट माणसाचा संग होता कामा नये. महाराजांचा दृष्टांतिक पुरावा आहे का. तुकाराम महाराज म्हणतात विंचू बघितलाय. तुम्ही विंचू बघितलाय. हा एवढा मोठा असतो ना. विंचवासारखा विंचू जर तुम्ही पाहिला तर विंचवासारखा विंचू माणसाला भेटू नये. ज्याला भेटलाय त्याला तो चावू नये. ज्याला चावलाय तो शक्यतोवर ज्याला चावलाय तो शक्यतोवर काय होऊ नये मरू नये. याचा अर्थ असा आहे महाराज म्हणतात एकतर विंचू भेटूच नये आणि जर भेटलाच जर तो चावलाच तर शक्यतो त्याचं विष सोडून माणूस मरू नये. महाराजांचं साधं प्रमाण आहे एक वेळ विंचू जर भेटला जर तुम्हाला आदा कदाचित चावला तर त्याच्या विषानं 2 दिवस तुम्ही तडफडाल. चावलेल्या विंचवाच्या विषानं तुम्ही 2 दिवस तडफडाल. तो विंचू चावलेला विष 2 दिवस अंगात राहील. पण हा वाईट नावाचा दुर्जन नावाचा माणूस नावाचा विंचू इथं चावला ना तर हयातीभर त्यानं पेरलेलं विष उतरू शकतो. महाराजांचं साधं प्रमाण आहे. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणतात तुका म्हणे विंचवाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या नांगीत जेवढं विष नाही अरे तेवढं विष एका दुर्जन माणसाच्या वैखरीत आहे. महाराज म्हणतात अशा माणसाचा आम्हाला दर्शन सुद्धा होऊ नये. अरे तुका म्हणे क्षण
तुम्हाला पटवून सांगितलं विंचवाच्या नांगील जेवढं विष नाही, अरे तेवढं विष दुर्जन माणसाच्या वैखरीत आहे. तुका म्हणे विंचवाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. महाराज म्हणून म्हणतात तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. असा माणूस आम्हाला आयुष्यात भेटू सुद्धा नाही, कारण संतांची भेट एकतर होणार नाही आणि ज्याला झाली त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. संत तुम्ही मनात ठरवलात तर संत भेटू शकत नाही, पण संतांनी जर मनात ठरवलं तर तुमच्या जवळ संत आल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ सांगतोय का, वाल्यासारखा वाल्या कोणी आठवतोय? वाल्या कोण्यासारखा वाल्या कोणी आठवतोय? त्याच्या एवढा पापी माणूस आपल्या संप्रदायात झाला. वाल्या कोण्या एवढा पापी माणूस आपल्या जगात, त्याच्या एवढी आपण पाप केलेली आमोशा जवळ खोटा बोलू नका. वाल्या कोण्या एवढी आपण पाप केलेली, पण त्या वाल्या कोण्याला एक नारद नावाचा संत मिळाला, एक राम नामाचं भजन दिलं तर झाला वाल्याचा कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला. नुसता ऋषी झाला नाही, हा नव्हे, केले रामायण कोळियाची कीर्ती वाढली आणि केले रामायण. राम जन्माला यायच्या आधी त्यांनी रामायण लिहून ठेवलं. उपदेश नाही, काय नाही, फक्त संतांची भेट झाली आणि एका भेटीत एक नारद मिळाला. आणि तर नारदाच्या एका भेटीमुळं जर वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो, त्याच्या एवढी पाप आपण केली नाही. आम्हाला जर एक नव्हे 10 वेळा जरी संतांचा उपदेश मिळाला ना तर आम्ही वाल्मिक ऋषी नाही, पण आमच्याचा माणूस तरी जागा झाल्याशिवाय राहू शकत नाही. संतांसारख्या संतांमुळं नको आम्हाला देवताही, पण आम्हाला संत नाही, पण आम्हाला चांगलं माणूस तरी संत बनायला शिकवतील. साधं वाक्य ऐका, टेबलासारख्या टेबलाला 4 पाय असले म्हणून टेबल चांगल्या ठिकाणी जाऊ शकत नाही. टेबलाला कितीही चांगले 4 पाय असू द्या, टेबल त्या पायानं चालत चांगल्या ठिकाणी जाऊ शकत नाही. बशीतल्या कपाला केवढाही मोठा कान असू द्या, कप त्या कानानं कधी ऐकू शकत नाही. टेबलाला पाय असले तर चांगल्या ठिकाणी येऊ शकत नाही. कपातल्या बशीला केवढा मोठा कान असला त्या कानानं कप ऐकू शकत नाही, आणि एवढा मोठा देह असून आपण त्याच्या चरणी जाऊ शकत नाही. याच्या इतकं दुर्भाग्य आपल्या आयुष्यात काहीच नाही. एवढा मोठा देह दिलाय आणि आपण संतांच्या पायावर जात नसू, याच्या करता शिकवणारे सुद्धा संत भेटले पाहिजे. संतांची भेट कोणत्या पण कारणाने निमित्त काय पण असू द्या, पण तुम्हाला संतांची भेट झाली पाहिजे. उदाहरणार्थ काय लोक संप्रदायात बघाय म्हणून आली, लक्षात येते ना, काय लोक संप्रदाय नेमका काय बघाय म्हणून आली, ते अधिकारी झाले. आपल्या लक्षात येते ना, म्हणजे संतांची भेट माणसावर किती परिणाम करायला भेटत आहे. काय काय लोक गावात एवढी होती, इकडं काय बघता तुम्ही, म्हणतोय ना, काय काय माणसं गावात एवढी होती, गावात शाला मारला होता, गावात शाला मारला होता की तुझ्यासारखा माणूस गावात राहायच्या उपयोगाचा नाही, तुझ्यासारखा माणूस गावात राहूच शकत नाही. बाबा त्या माणसाला संतांची गुरुची भेट झाली. आज तोच माणूस अख्ख्या गावात सत्यात विना घेतो आणि अख्खा गाव त्याच्या पाया पडतो. हा संतांच्या ज्या माणसाला लोकांनी सांगितलं, आमचा दृष्टांत राहू द्या, आपल्या गावातला दृष्टांत, ज्या माणसाला लोकांनी नाकारलं आणि त्याला गुरुनी जवळ घेतलं, त्याच्या खांद्यावर विना आणि गळ्यात माळ दिली, जी लोक त्याला नावं ठेवत होती, तीच लोक 2-2 टाइम त्याच्या पाया पडतात. हा वारकरी संप्रदायाच्या संतांचा दिलेला प्रसाद आहे. महाराजांचा साधा सोपा आहे, कोणत्या पण कारणानं होऊ द्या, पण तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला संत भेटले पाहिजे. साधा एक दृष्टांत सांगतो. पुणे आणि देहू या 2 गावांच्या मध्ये आहे ना, एक आडूळ नावाचं गाव आहे, त्याला आडूस पण म्हणतात. आडूस नावाचं एक गाव आहे, त्या गावात आहे ना गंगाधर पंत मवाळ नावाचं एक सदग्रस्त ब्राह्मण कुटुंब राहतो. घरामध्ये एकूण 3 लोकांचा कुटुंब, मुलगा, पत्नी आणि ते स्वतः. त्यांच्या घरात एक बाबा म्हैस होती. त्यांचा दररोजचा काम एकच होतं, सकाळी उठायचं, म्हशीचं दूध काढायचं, ते दूध घ्यायचं, बाजारात नेऊन विकायचं आणि त्यातनं जेवढे पैसे मिळतील तेवढ्या पैशावर आपल्या कुटुंबाचा काय चालवायचा, उदरनिर्वाह. दररोजचं त्यांचं तेच काम.
पण एक दिवस सकाळी आणीबाणीची वेळ अशी आली, सकाळी 4 वाजता ते उठले. वारकरी असल्यामुळं कमीत कमी 5 वाजता ते उठले. वाक्य हलक्यात घेऊ नका, लय जोडा रेडी म्हणून वारकरी असल्यामुळं, अजून जोरात म्हणून, वारकरी असल्यामुळं ते 5 वाजता उठायचं, 10-5 मिनिटं असताना नाही. मुद्दा लक्षात ठेवा, एकतर परमार्थात यायचं नाही, आणि आला की नियम पाळल्याशिवाय येते पाहिजे जातीचं यारा गबाळ्याचे. त्यानं 5 वाजता गंगाधर पंत मावळ उठले, आणि 5 वाजता उठून आहे ना त्यांचा दररोजचा नित्याचा क्रम चरवई नावाचा एक प्रकार असतो, माहिती आहे ना? तो चरवई नावाचा एक प्रकार घेतला, आणि ती चरवई घेऊन ते गोठ्यात गेले. गोठा म्हणजे इन लँग्वेज वाडा, भाषेत त्याला वाडा म्हणतात. ते वाड्यात गेले, त्यांनी वाड्याचा दरवाजा उघडला बाबा, आणि दरवाजा उघडला ना तर डाव्यावर बांधलेली म्हैशीचा जो डावा असतो ना त्याची गुलकी, आमच्याकडे म्हणतात त्याची गुलकी आहे ना, ती म्हैशीने इसकवली, आणि ती म्हैस आहे ना त्या गोठ्यातनं कधीतरी 5च्या आधीच निघून गेली. संताची भेट कोणत्या पण कारणानं होऊ द्या, पण भेट झाली पाहिजे, उद्धार होतो, हा मुद्दा मला सांगायचा. ती म्हैस निघून गेली, आणि तिला शोधण्याकरता त्यांनी एक टेंबा घेतला, आताच्या भाषेत बत्ती म्हणतात, ती बत्ती घेतली, आणि त्यांनी त्या गावावर ती म्हैस शोधायचा प्रयत्न केला. पण त्यांना बाबा ती म्हैस काय भेटली, 5:30-5:45ची वेळ झाली. त्यांच्या गळ्यात माळ असल्यामुळे आहे ना त्यांच्या लक्षात आलं की आपण माळकरी असल्यामुळे कमीत कमी 6 वाजेपर्यंत पूजा झाली पाहिजे. वाक्य हलक्यात घेऊ नका. माळकरी असल्यामुळं कमीत कमी 6 वाजता पहिल्या प्रहराचा अर्धोत्वाला तुमची पूजा झाली पाहिजे. तू कवाल करून येऊन देवपुशी म्हणजे मोठा भक्त नाही. तुमच्या लक्षात येत आहे ना, तुमच्या देवघरातली पूजा सकाळी इकडं सूर्याचा उदय व्हायला पाहिजे, आणि देवघरातली घाट तुमच्या तुळशी वृंदावनाशी आली पाहिजे. सकाळी त्यांनी वारकरी असल्यामुळं 6 वाजता पूजा आटोपली, आणि वारकऱ्याचा नियम हे पूजा झाल्यावर कमीत कमी ज्ञानेश्वरीच्या 5 तरी ओव्या त्यांनी वाचल्या. हलक्यात घेऊन नका माझं वाक्य. दररोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचल्या पाहिजे. इकडं म्हैस हरवले, इकडं नियम पाळायचा आहे. ज्ञानेश्वरीचा गंगाधर पंत भवाळांनी अशी उघडी केली, आणि ज्ञानेश्वरी उघडी केल्यावर ज्ञानेश्वरीची पहिली ओवी गंगाधर पंत भवाळांनी वाचून काढली. दुसऱ्या ओवीवर त्यांचं फोट आलं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या ओवीमध्ये म्हणायला लागले, हिरव्या चाऱ्या भांबावे पशु. बंद केली ज्ञानेश्वरी, उत्तर मिळालं, हिरव्या चाऱ्या भांबावे पशु. जिथं कुठं हिरवा चारा असेल तिथं पशु काय करतात, धाव घेतात. जनावर तिथं धाव घेतात. महाराज म्हणायला लागले, ज्ञानेश्वरीमध्ये त्या असणाऱ्या म्हशीचा पत्ता मिळाला. बंद केली, बाहेर गावात आले, गावात म्हैस शोधली, पण त्याला म्हैस काय मिळाली नाही. नंतर थोडे मागे आले, त्याला भंडारा नावाचा एक डोंगर दिसला. ते भंडारा डोंगर म्हणजे साक्षात माझ्या तुकाराम महाराजांचं भजनाचं माहेर घर. एक शिळा आहे, त्या दगडीवर तुकाराम महाराज बसले, खांद्यावर विनाय, हातात चिपळे आहे. रामकृष्ण हरी नामाचं भजन चालू आहे. पहाटेला पक्ष्यांची किलबिल आहे. रामकृष्ण हरी नामाचं भजन चालू आहे, आणि ते भजन ती म्हैस स्वतः हे गंगाधर पंत भवाळ तिथं गेले. समोर तुकाराम महाराज बसलेले पाहिले. धरिता अंगुष्टतः आणि ठेविता मस्तक चरणावरी. 2 अंगुष्टे पायाचे 2 अंगठे त्यांनी धरले, आणि आपलं मस्तक ठेविता चरणावरी. मस्तक म्हणजे डोकं त्यांनी तुकाराम महाराजांच्या चरणावर ठेवलं, दंडवत घातला. तुकाराम महाराजांनी डोळे न उघडता अंदाज लावला, हा मोठा कोणतरी भक्त आलेला दिसते. कधी कधी वाटतो आपल्याला पण तसा. एवढंच मला म्हणायचं, तो मोठा भक्त आलेला आहे का काय असं वाटल्यावर तुकाराम महाराजांनी डोळे उघडलेच नाही. पण पहिला प्रश्न केला, कोण आपण? त्यांनी प्रश्न उत्तर दिलं, मी महाराज गंगाधर पंत मवाळ. कशा करता येणं केलं माझ्यापर्यंत? महाराज माझी एक आशा शिंगाची म्हैस हरवली, तेवढी शोधून द्याल काय? तुकाराम महाराज म्हणायला लागले, अरे आशा नावाच्या म्हशीचा त्याग करून मी इथं भजन करायला आलो, आणि त्याचा पत्ता विचाराय तू कोणाकडे आलास? माझ्याकडे आलास? आशा नावाची म्हैस म्हणजे लाखाडीला हा संसार. आशा नावाचा, आशारूप नावाचा संसार आम्ही त्यागलाय, आणि तो त्यागून आम्ही इथं देवाचं भजन करायला आलो.
आणि तुम्ही म्हैस शोधायला आला. तुकाराम महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, म्हैस शोधण्यापेक्षा देव पहावया करियो साया. जर पहायचं नसेल ना, शोधायचं असेल ना, तर देव शोधणं साधं सोपं सांगितलं. त्यांनी नाही महाराज मला म्हैसच हवी, मिळाली नाही ना उपाशी राहायची वेळ येईल माझ्यावर. नाही नाही म्हैस पाहिजे. जा, तुझी म्हैस आहे ना, तुझ्या वाड्यात जशी बांधली तशी तुला बांधलेली मिळेल. कधी कधी संतांनी सांगितलेल्या वाक्यावर आपला विश्वास बसत किंवा संतांचे पायी हा माझा विश्वास नाही म्हणा, पुढं नाही म्हणा असता परत होतो. हे सांगा बघा, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांनी सांगितलं ना तर विश्वास धरता आला पाहिजे. ग्रंथात एक आरुणी पांचाळ नावाचा भक्त झाला. आरुणी पांचाळाला त्याच्या सेवक साधून सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं, आरुणी पांचाळा पावसाळ्याचे दिवस आहेत, धो पाऊस पडायला लागलाय आणि एवढ्या पावसात त्या आरुणी पांचाळाला त्याच्या सद्गुरूंनी सांगितलं पुराचं पाणी वर चोंड्यात द्यायची वेळ आली आणि सद्गुरू सांगतात आपल्या चोंड्यातलं पाणी मुशीवरनं खाली पडून द्यायचं नाही. आपल्या हातात असतात काय याड बी लागले का काय? साधं वाक्य म्हणलं असता, पाणी खाली जाऊन द्यायचं नाही. पहिला चिखल थापून बघितला, दगड ठेवून बघितली, पण नाही आली जास्त. वर आरुणी पांचाळ आडवे झाले मुशीवर आणि पुराचं पाणी आत आलं. 2 तासाला आरुणी पांचाळाला जसे तसं बाहेर काढलं. संतांची कृपा, संतांचा आशीर्वाद. इकडे याला सांगितलं जा म्हैस भेटल. बायकोला येऊन पहिला विचारलं म्हैस तू बांधलीस काय? तिने सांगितलं आपण म्हैस काय बांधलेली नाही. मुलाला विचारलं का रे म्हैस तू बांधलीस काय? मुलाचं पहिलं वाक्य जानू काम साधं सोपं सांगितलं. जानू काम त्यानू तुझं काम आहे, ते कुणी करायचं? तूच करायचं. त्याने विचार नाही केला. ते दरवाजात गेले, वाड्याचा दरवाजा उघडला, डाव्यावर जशीच्या तशी फुलकी बांधलेली म्हैस जशीच्या तशी त्याला तशी सापडली. मनात विचार केला अरे ज्यांच्या एका वाक्यामुळं जिला काडीची अक्कल नाही ती निर्बुद्ध म्हैस जर मला त्यांच्या एका वाक्यावर जर मिळू शकते, त्यांच्या वाक्यावर जर मी विश्वास ठेवला तर जगाचा परमात्मा सुद्धा मला सहजरित्या मिळू शकतो. कोण गंगाधर पंत मावळ माहितीये का? थेट नाव घेतला. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे चरण धरले. तुकाराम महाराजांची टाळकरी किती होती? 14 टाळकऱ्यांमध्ये एक टाळकरी गंगाधर पंत मवाळ. कोण गंगाधर पंत मवाळ? ज्यांनी तुकाराम महाराजांचा गाथा लिहिला ते तुकाराम महाराजांचा गाथा ज्यांनी लिहिला ते गंगाधर पंत मवाळ. अरे जोपर्यंत गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गंगाधर पंत मवाळांचं नाव राहणार. म्हशीच्या निमित्तानं का होऊ द्या, पण संतांची भेट जर झाली तर आयुष्यात उद्धार झाला. तुकाराम महाराज पटवून देण्यासाठी सांगतात, ऐका अभंगाचं पहिलेच संत समाग
समागम, समागम म्हणजे भेट. एखादी परी, परी म्हणजे कारण, कोणत्या पण कारणाने होऊ द्या पण संतांची भेट तुम्हाला घडू द्या, तुमच्या आयुष्यामध्ये उद्धार झाला. एक म्हैस शोधायला गेले पण जगाचा परमात्मा त्यांना सहजरित्या प्राप्त झाला. एखादी परी ते घडावं असं वाटत असेल तर व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. अरे देवही मिळतो, संतही मिळतात. अहो नामदेवरायांचं उदाहरण घ्या ना. नामदेवरायासारख्या नामदेवरायांच्या हातनं जगाचा मालक हा परमात्मा नामदेवरायाच्या हातात थाळी घेऊन गेले ना की तो परमात्मा आहे ना नामदेवाच्या जेवणाची थाळी खाण्याकरता विठेवरून खाली उतरायचा आणि नामदेव माझ्या जगाच्या परमात्म्याला काय करायचा, हाताने खाऊ घालायचा. नसेल पटत तर नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवांच्या हातनं दूधही प्याला. भगवान परमात्मा जेवला सुद्धा पण तरी सुद्धा गोरोबा काकानी संत मांदियाळीमध्ये अरे नाम्या तू कच्चा आहेस, नामदेवा तू कच्चा आहेस सांगितल्यावर अरे नामदेवाला सुद्धा येसोबा खेचर नावाच्या संताला शरण जावं लागलं. ज्याला देव मिळाला होता पण करण्याकरता येसोबा खेचर नावाच्या संताची शरणागती पत्करावी लागत असेल तर आपल्यासारख्याची काय स्थिती आहे. ज्याच्या बरोबर देव खेळत होता ना त्याला संताला शरण जावं लागलं. आपल्याला सुद्धा संताच्या शरणागतीशिवाय दुसरा साधा आणखी काही पर्यायच नाही. मुद्दा बाबा असा आहे, ज्याच्या पाठी देव पळतोय त्याच्या पाठी आम्हाला पळायला वेळ नाही, ज्याच्या पाठी आम्ही पळतोय त्याच्या पाठी देवाला यायला वेळ नाही. जी गोष्ट देवाला आवडते ती आम्हाला आवडत नाही, जी गोष्ट आम्हाला आवडते ती गोष्ट नेमकी देवाला आवडत नाही. उदाहरणार्थ तो एक आवाज असतो बघा असा टांग 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 टांग, ती गोष्ट देवाला आवडत नाही पण ती गोष्ट आम्हाला आवडते. जी गोष्ट आम्हाला आवडते ती गोष्ट नेमकी देवाला आवडत नाही. आणि जी गोष्ट नामाचा उच्चार आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार देवाला आवडतो पण तो नेमका आम्हाला आवडत नाही. म्हणून आजही आम्हाला जीवनामधला खरा देव आणि खरा संत आजही मिळाले नाही. जरा कीर्तनात बाहेर जाऊन एक दृष्टांत सांगू तुम्हाला हा जो महिना आहे ना हा कोणता महिना आहे? काय फूस? अरे फूस नव्हे, पौष महिना आहे हा. तुमचा ठरलेला हा महिना कोणता? फूस. फूस नव्हे, हा महिना पौष. या पौष महिन्याच्या आधी आहे ना एक महिना झाला त्यात 4 वाराचं व्रत केलं जातं. मला काय त्याच्यावर टिप्पणी करायची नाही. संतांचं प्रमाण सांगतो आणि मग माझ्या मनाचा भाव सांगतो. संत असे सांगतात, जयाशी जो देव आवडे, ज्याला जो देव आवडतो त्यांनी तो पूजावा, किंवा जयाचा भावार्थ जैसा तयाशी लाभ तैसा. ज्याचा जसा भाव असेल त्याला तसा देव मिळणार आहे. किंवा आणखी प्रमाण असेल, कोणाला वाटलं शेतावरचा दगड पूजावा, गेंडरी शेंडरी दैवते पूज, तुझा तू काय करायचं कर. पण माझा दृष्टांत आहे 4 महिने, या महिन्याच्या आधी आहे ना एक 4 वाराचं व्रत केलं जातं. त्या 4 वाराचं प्रयोजन म्हणजे कारण असं असतं की 4 वार जर मी देव पूजला म्हणजे ती लक्ष्मी पूजली. याला असं वाटतं आम्ही नवरा बायको मिळून 5व्या गुरुवारी आहे ना असं मंदिर जरा उभं राहावं आणि थोड्या असा पैसा आतवड लक्ष येतोय ना. त्याला असं वाटतं 4 गुरुवार मी लक्ष्मी पूजली की माझ्यावर लक्ष्मी काय करायले, पैशाचा पाऊस पडेल. साधं नागाचं गादीवरचं वाक्य आठवा, तुम्ही आयातीभर लक्ष्मीची पूजा करा, लक्ष्मी तुमच्यावर कृपा कधीच करणार नाही. मला असं नाही, दृष्टांत माझा पटवून देतो ऐका. हे विष्णू पुराण दिसतोय हो म्हणा, हा विष्णू पुराण दिसतोय. मलाही संपत आलाय, जरा तुम्ही टाइम जरा करा. हा विष्णू पुराण आहे दिसतोय. या विष्णू पुराणाचा हा अध्याय क्रमांक 1 त्यातलं पहिलं चित्र सांगतो मी. पहिलं चित्र असा शेष नाग आहे अंडाकृती का, आणि त्याच्यावर भगवान परमात्मा निद्रिस्त अवस्थेमध्ये झोपलेल्या स्थितीमध्ये आडवे आहे आणि त्याचे पाय आहे ना लक्ष्मी काय करते, चेपते. अहम चरणम तिष्ठतु लक्ष्मी. त्याचा अर्थ ही लक्ष्मी नारायणाचे पाय सोडून जगात कुठं सुद्धा जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात हिला वर्ष नाही 50 वर्ष ती नारायणाचे पाय सोडून येणार. तुकाराम महाराज म्हणतात त्या लक्ष्मीच्या मागे पळण्यापेक्षा नारायण कसा घरात आणता याचा प्रयत्न कर. तुमचा मुद्दा असा आहे ना, जर नारायण घरात आला की त्याचे पाय छपायला लक्ष्मी आल्याशिवाय, माझं वाक्य नाही, पाय लक्ष्मीचे
महाराजांचा पुरावा माझं सोडून द्या, तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुळती, वेगे आणावा तो हरी मग दिना ते उत्तरी. जर लक्ष्मी आणायची असेल तर तुम्हाला नारायणच आधी आणावा लागतो, त्याशिवाय लक्ष्मी येत नाही. देवाची पूजा करायची असेल, सुख हवं असेल तर तुम्हाला संताला शरण जायला पाहिजे. संताशिवाय देव तुम्हाला मिळणारच नाही. महाराज म्हणतात देवाच्या लक्ष्मीच्या पाठी पडून फायदा नाही, तसं देवाच्या पाठी पडून फायदा नाही. देव कोणाच्या मागे पडतो, त्या संताच्या मागे आपल्याला पळाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे महाराज म्हणतात संताला शरण गेला की तुमचा उद्धार झाला. वाल्या पळ्याचा उद्धार घ्या, नवे नवे कंसाचा आठवण करून बघा, नवे नवे विभीषण डोळ्यासमोर आणा. काहीच नव्हतं तरी पण तो म्हणाला मला जो देव देईल. स्वतः संत त्याच्यासमोर. कोण संत गेले? हनुमंत नावाचा संत विभीषणाच्या जवळ गेला आणि विभीषणानं हनुमंताचे चरण धरले. नवे नवे त्या चरणाच्या प्राप्तीमुळे लंकेचा लंकाधीश विभीषणाला करण्यात आला. याचा अर्थ संताला जर शरण गेला तर तुम्हाला होत्याचं नव्हतं केलं. भगवान परमात्मा त्या युगातला परमेश्वर जरी असला तरी त्या युगातला संतच होता, कारण तो अख्ख्या जगाला उपदेश करीत होता. अर्जुनाचा रथी आणि कृष्ण झाला त्याचा सारथी. ध्वज खांबा वरती आणि वरती बसले मारुती आणि तो अर्जुनाचा रथी. कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करत होता. म्हणजे संत अर्जुनाला स्वतः सांगत होते त्या संताला तुम्ही शरण जर गेला तर तुमचा उद्धार झाला. आठवण करून देतो, सुदामासारखा गरीब ब्राह्मण, सुदामासारखा गरीब ब्राह्मण स्वतःकडे द्यायला काय नाही, पण अंतःकरणाचा भाव एवढा चांगला होता. मुठभर पोहे घेऊन देवाच्या भेटीला गेला. जगाच्या मालकानं अख्खा गाव सोन्याचा देऊन टाकला आणि काकडा आपण जोर जोराने म्हणायला लागलो, अरे सुदामा ब्राह्मण संताला शरण गेल्यावर संत तुम्हाला बाहेर नाही बदलवणार, पण संत आतून बदलवायचा प्रयत्न करतात. वरून ऊस जरी दिसायला वाकडा असला, ऊस डोंगा परी माणूस दिसायला बाहेर कसाही असला तरी चालेल, पण त्याचा अंतःकरणाचा भाव हा मात्र चांगला असला पाहिजे. संत काय करतात? माणसाला आतून बदलवायचा प्रयत्न करतात. आज महाराष्ट्र म्हणजे छाती टोकून सांगतो, आपण महाराष्ट्रातली माणसं उगत पेपरवा तुझ्या महाराष्ट्रातला. महाराष्ट्रात राहणारी माणसं आपण महाराष्ट्रामध्ये आया बायांवरती वाचवायचो महाराष्ट्र प्रयत्न करतो. त्या महाराष्ट्रामध्ये आज आया बाया वाचवण्याच्या ऐवजी आया बाया साक्षात नाचवल्या जातात. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये आयाबाईंवरचे अन्याय थांबावे म्हणून राजा जे जन्माला आले, त्या महाराष्ट्रातल्या राजांचा एक न्यूज पेपर उघडला ना महाराष्ट्रातला, पहिली पेपरवरची बातमी बलात्काराची वाचायलाच मिळते. पेपर नुसता उलटी करा,
दुसऱ्या पेपरवर तुम्हाला खुनाची बातमी मिळणार, उलटी करा पण अहो चोरीची बातमी मिळणार. अहो लांबच जाऊ दे, खेळ सारखं खेळ ठिकाण आठवून बघा. दिवसा ढावळ्या 5-5 गायींची गोहत्या एका पुढ्याखाली केली जाते. एक नाही, दोन नाही, 8 दिवस केली जाते. आणि तरी तू आमचा मार कानपणे धरून हे काय झाले त्याच्यावर तुला बोलायला वेळ नाही. नको त्या गोष्टी करता आमचा महाराष्ट्र आणि आमच्या लोकांना काय नाही करू शकत तो आमच्या. साधा सोपा विचार करा. महाराज अहो संतांची भारुडं कधी कधी आठवली ना तर माणसाच्या अंगात काटा आला पाहिजे. भारुडात 750 वर्षापूर्वीचं लिहिलं नागबाबांची प्रमाण आता जशी तशी जुळायला लागली तरी माणसं सावध होईना. ऐका म्हणायला लागली कलियुगाची तोरी, पुत्र होईल पित्याचा होईल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागितली, 5 वर्षाची मुलगी अहो भविष्यात व्रतार म्हणजे नवरा मागणार. 6 वर्षाची कन्या अहो गर्भी आणि शकुन सांगा वयाला ही महाराष्ट्रातली स्थिती आहे. राजा सावध व्हा आणि संतांच्या शरणागतीला जा. या आयुष्यामध्ये संतांशिवाय जगात तुम्हाला चांगलं सांगणारं कोणी सुद्धा राहिलं नाही. जगातली लोक सुद्धा अशी आहे, येताय तोपर्यंत काका चुलता मालता सगळी आपली आहे. त्या यायचं बंद झाला या जगाचं कोण सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. संता तुका म्हणे तुझं सोडविलं कोणी, पण एका चक्र पाणी त्या भगवंताशिवाय कोण तुम्हाला सोडवणार नाही. और जगामध्ये माणसात भयान एवढी वागायला लागली बाबा, एवढी भयान वागायला लागली. माणसाला कधी कधी सांगायला लागतो तू माणूस आहेस एवढा विसरू नको. तुम्हाला लक्षात येतं वाक्य काय संपलं काही काय मी असं काय तुम्ही बघता हाय हाय अजून वेळ आहे थांबा. तुम्ही साधं सोपं वाक्य ठरवा. माणसासारख्या माणसाला आज तू माणूस आहे म्हणून साध्या वेळेला माणसाला सांगावं लागतं. आणि संताशिवाय या जगामध्ये तुमच्या हिताचं कोणी सुद्धा सांगणार नाही. राजा सावध व्हा आणि संतांच्या शरणागतीला जा. व संतांच्या शरणागतीला गेलात ना ती संतांची शरणागती घडण्याकरता हवे त्यांचे द्वारी श्वान येते. दारातलं पुत्र व्हा त्यांच्या दारातलं पुत्र जर झालात ना तर तिथं तुम्ही कधीतरी त्यांच्या दाराच्या बाहेर गेलात ना तिथं तुम्हाला काय नाही ऐकायला मिळणार. संतांच्या दारातनं कधी उभं राहिलात ना काय नाही ऐकायला मिळणार. पण त्यांच्या घरात नाही ना एक आवाज तुमच्या कानावर पडला,
समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. 3 चरणामध्ये तुकाराम महाराज एवढंच सांगतात, बाबा हो, जो जो माणूस या जीवनामध्ये जन्माला आलाय त्या प्रत्येक माणसानं संतांच्या समागमाशिवाय संतांच्या भेटीशिवाय जीवनामध्ये तुमचा उद्धार होणे शक्य नाही. उद्धार जर करायचा असेल तुम्ही संतांना शरण गेलं पाहिजे. संतांची शरणागती मिळावी असं वाटत असेल तर व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. तुम्ही नवे नवे साधे संतांचे कितीतरी पुरावा ऐकून बघा. त्यांच्या दारात गेल्यावर तुम्हाला काय ऐकायला मिळतं? अरे तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. दारात गेल्यावर तिथं राम नामाचं श्रवण संतांच्या दारात गेल्यावर तुम्हाला ऐकायला मिळतं. अहो, गळ्यात माळ घातली म्हणजे परमार्थ होत नाही. कपाळाला भला मोठा गंध लावला म्हणजे परमार्थ होत नाही. तर जीवनामध्ये एक वाक्य लक्षात ठेवा, परमार्थ या अक्षराचा अर्थ आयुष्य परमार्थानं सुंदररित्या जगणे याला परमार्थ म्हणा. उदाहरणार्थ तुमचं बोलणं एवढं चांगलं असावं, तुमचं वागणं एवढं चांगलं असावं, तुमच्या माळीकडे बघून लोकांनी तुला राम राम नाही, अरे तुझ्या बोलण्याकडं, तुझ्या राहणीमानाकडं, तुझ्या वागण्याकडं बघून लोकांनी तुला 10 फुटावर लोक तुला राम राम घालता आली पाहिजे. असं काहीतरी जर कर्म केलं तर जीवनामध्ये तुझी जीवन सार्थकी लागलं म्हणून समजा. साधं सोपं आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, खऱ्या परमार्थामध्ये आयुष्य जर चांगला करायचा असेल तर पहिला संसार नेटका करायचा आणि संसार नेटका करून मग परमार्थाच्या वाटेला लागायचे. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ घ्यावा विवेका. येथे आळस करू नका. परमार्थ जर चांगला करायचा असेल तर संसार चांगला करायला पाहिजे. आधी परमार्थ करशी मग संसार करशी, अरे तेने तू दुःखी होशी. संसार करत असताना आधी संसार करायचा मग परमार्थाच्या दिशेने वाटचाल करायची. महाराज म्हणतात परमार्थामध्ये संसारामध्ये एवढंच काम करायचं, फक्त देवाचं भजन गायचं. पांडवांनी जो यज्ञ केला होता ना, यज्ञ, त्या यज्ञाच्या शेवटाला एक त्या असणाऱ्या कुटीतला डोंगरावर राहणाऱ्या साधूला शेवट करण्याकरता, शेवटची मंत्र पुष्पांजली म्हणण्याकरता त्या साधूला खाली आणायचा होता. साधूची अट होती, जो मला 7,000 वर्षाचं पुण्य देईल त्याच्याच घरात मी शेवटची मंत्राची जी पुष्पांजली आहे ती मी द्यायला देईल. आता भीमासारखा भीम सारखा भीम काय म्हणायला लागला, मी आहे म्हणून हरिपाठ म्हणतो, मरतो मग कर्मा. भीम भीम वडू नका, तिकडे सांगतोय मी. भीम पण म्हणायला लागला की एवढा मी साधूला उचलून आणतो खाली. भीम जाताना एवढा ताकदवान ना, जाताना ती झाडा उपटतोय, इकडं टाकतोय, तिकडनं उपटतोय, इकडे टाकतोय, झाड असा टाकत गेला. साधून नुसतं लांबणं पाहिला, स्वतःच्या जटेमधली एक केस काढला आणि असा बाहेर फेकला. सगळी झाडा जेवढी उपटला होती तेवढी उपटून भीमावर येऊन पडली. काय साधू ताकदवान असेल बघा. नंतर धर्म गेला, धर्माला पण साधू आला नाही. 7,000 वर्षाचं पुण्य दे आणि इतकं दे. नंतर अर्जुन गेला, बाण काय काढी, 40 वर्ष वारी करताय मी, गावात तसाच अजून शिव्या देतोस, तो पण सांग पुढं. साधं लक्ष येत नाही ना, 40 वर्ष अर्जुन गेला, कसा येत नाही बघतो मी. धनुष्य बांधलं, बाण सोडले, कुटीला वेळा घातला, नुसता अंगठा खाली आपटला, अर्जुनाला बाणा सकट घरात पाठवला. काय साधू तपस्वी असेल बघा. 5 भाव जाऊन आले, साधू आला नाही. द्रौपदीच्या लक्षात आलं, साधू जर खाली आला नाही आमचा यज्ञ अपूर्ण राहील, त्याला अन्याय करता मला गेलं पाहिजे. त्यांनी बोलवलं. कोण बोलवला? त्यावेळेच्या संताला आमंत्रण केलं. कोण संत? आला रे जगजेठी. बोलवला कृष्णाला, आवाज मारला रे कृष्णा. कृष्ण धावत आला, आपल्याला जायचंय साधूला आणायला, आपण काय मदत करूच नको, चालत येणार नाही, रथात बस. रथात बस. भगवान परमात्मा रथात बसले, विदाऊट अनवाणी म्हणजे चप्पल न घालता द्रौपदी त्या साधूच्या दारात गेली. साधूच्या कुटीचा दरवाजा लावलेला आहे आणि कुटीचा दरवाजा लावताना द्रौपदी बाहेर गेली आणि द्रौपदीने नमस्कार घातला. एक वाक्य बोलली नाही, द्रौपदीने नमस्कार घातला. आत्म आशीर्वाद आला.
अखंड सौभाग्यवती भव. शास्त्रकारानं प्रश्न केलाय की द्रौपदीनं नमस्कार घातल्यावर साधूला कळालं कसं बाहेर द्रौपदी आली. त्याचं कारण द्रौपदीच्या हातातल्या बांगड्या वाजल्या, लक्षात आलं बाहेर कोणतरी स्त्री आले, म्हणून अखंड सौभाग्यवती आशीर्वाद दिला. आवाज मारला साधू महाराज, आमच्या तपश्चर्येचा काय करायचा आहे, त्या तपाचा यज्ञाचा शेवट करायचा आहे, तुम्ही आलं पाहिजे. कन्या तुलाही सांगतो 7,000 वर्षाचं पुण्य दिलंस तर खाली येईन, कधी येत नाही. त्या द्रौपदीचं वाक्य आहे फक्त 7,000 वर्षाचं पाहिजे, दरवाजा तोडून बाहेर आला साधू. फक्त म्हणली म्हणजे याचा अर्थ हिच्याकडे जास्त तो भाय वाटतो. साधूनं विचारलं तुझ्याकडे किती वर्षाचा तप आहे, तुम्हाला किती पाहिजे सांगा. मला 60,000 दिलं. आणलं पाणी, धरलं हातावर, सोडलं, हे दिलं 60,000 वर्षाचा तप. साधूला नम्र होऊन प्रश्न विचारला 60,000 वर्षाचा तप नेमकं जमा तरी कसं केलं. काय नाही म्हणली, संत सोबत होते, माझा देव जवळ होता आणि देवाच्या बरोबर इथपर्यंत येईपर्यंत नाम घेता वाट चाली. यज्ञ 7,000 वर्षाच्या यज्ञाचं पुण्य झालं. एक नाम चालता पाऊल चालता चालता एक पाऊल टाकलं, नाम घेतला, एका यज्ञाचं पुण्य. अशी 60,000 पावलं टाकत आले. हे तुमचं पुण्य घ्या आणि माझ्या इथपर्यंत खाली या. म्हणजे याचा अर्थ परमार्थामध्ये नुसतं नाम घेता जरी काम केली कामामध्ये, आणि काही म्हणू नका, फक्त रामरामच म्हणा. काही पण नाही म्हणायचं, रामराम म्हणायचं. आणि नवे नवे त्याच्या दारात गेल्यावर राम नामाचं भजन ऐकल्यावर साधू आला. आपल्यासारख्याच्या घरात आपण जर साधूची भेट दुर्लभ आहे ना, पण आपण जर भजन केली तर साधूच्या मागे पडणारा देव सुद्धा आपल्या दारात एक दिवस तरी फेरी घालून जाय. आणि तो जर एकदा गेला ना, तेथे सुद्धा काय होऊ नये. तिथं सुखाला कोणती गोष्ट कमी पडत नाही. त्याने फक्त येऊन माझ्या दारात जावं एवढी इच्छा प्रकट केली. मग हे सगळं कशा करता महाराज म्हणायला लागले, त्यांच्या संगतीत सगळ्या गोष्टीचं सुख आहे. तुका म्हणे सर्व, आणि सुख त्या संगती. पण कधी जेव्हा घडेल पंगती संतांची, आणि जेव्हा घडेल पंगती संतांची तेव्हा तुका म्हणे सर्व सुख त्या संगाती. हे घडण्याकरता व्हावे त्यांचे द्वारी दारात पुत्रावा, पण संतांचा समागम पटवा. संत तुम्हाला चांगले कर्म करा, याच्या व्यतिरिक्त संत दुसरं काहीच तुम्हाला शिकवत नाही. अहो साधं सांगू, कर्म प्रसंगाने जर तुम्ही चुकलात ना, तर आयुष्यात तुम्हाला सुटका नाही. कितीही तुम्ही प्रयत्न करा. काय लोक एवढी माझा जीवन जगायला लागले बाबा, आमच्या पैसा जाम आहे आमच्याकडे, मजेत जीवन. महाराज म्हणले किती उड्या मारायच्या तेवढ्या मार, तुझ्या पाठीवर झोड पाडणार एवढं खरं आहे. साधं तुम्हाला सांगू, जीवनामध्ये की अहो दशरथ राजा आठवतोय, संप्रदाय नवीन आहे ना, दशरथ राजा आठवतोय. दशरथ राजा सारख्या दशरथ राजानं जाणून बुजून बाण मारला होता श्रावण बाळाला का चुकून चुकून मारला, त्याला एवढं बघायला लागला. जाणून बुजून डायरेक्ट आवाज येतच म्हणजे काय. जाणून बुजून जर चोरी करत असशील, जाणून बुजून जर दुसऱ्याचा तिरस्कार करत असतील, तर तुला सुद्धा भोग बघावा. बाबा पहिली स्कीम होती देवाची, बापानं पाप करायची पण फेडायची कुणी मागणं, पोरांनी फेडायची. देवाची पहिली स्कीम होती, बापानं पाप करायची माग पोरानं फेडायची. वर इकडे खाली बदलला ना, देव पण आपलं सगळे नियम बदलून टाकतो. देवाचा नियम आता आहे, आपली पाप आपण करायची. वासान वासा, रिपान रीप, कावलान कवल मोजल्याशिवाय सुटका. किती तुम्ही जगी जीवनाचे घ्यावे जाणून, जैसे ज्याचे कर्म तैसे पडना दे तुरे ईश्वर. जगाचा नियम असा आहे, अरे तुम्ही जसं करणार तसं या जगात भोगावं लागणार. सावध व्हा आणि देवाच्या भजनात लागा. देवानं देह जेणे हा जीव दिला, त्यानं तयाचे येऊन सत्यात करून फक्त भजन म्हणा, भजन म्हणा. त्याचं भजन करण्याकरता देव दिलाय. महाराज म्हणतात त्याचं भजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. महाराज म्हणतात जर तुम्हाला नाही ना हे सगळं कळलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला यमाचा घाला सहन करावा लागणार. तुम्ही कितीही जीवनामध्ये वाचा, कितीही तुम्ही माझा हरकं वागा,
तुम्हाला सांगून सांगून संत दमले, चांगलं वागा चांगलं वागा, पण आपण काय ऐकायचं नाव घेणार? तुम्ही नाही ना आमचं ऐकलं की संत जोर जोरात सांग, अरे हे जरी नाही कळालं तरी संतांचं ऐकलं, अरे हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा, आणि एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचं काय नाही जाणार, जे जाणार आहे ना ते तुमचं जाणार आहे, सावध व्हा आणि हरीच्या भजनाला लागा. अहो पहिली बाबा मंगेश काका, पहिली लोक भजन म्हणणारी आहे ना, फार मला कमी राहिली बेसावडी बाबा. आता पहिली लोक भजन जर देवळात म्हणायला लागली ना तर घरात झोपलेली माणसा वादड्या घेऊन देवळात येऊन झोपत होती. हा भजनाचा इतिहास आहे आपल्या गावातल्या. एवढी लोक गोड होती. आता भजन म्हणायला लागले ना ते ज्याच्या खांद्या येईना दोन माईक आणि तो वाजवणार बिचारा